नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल बघा, तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी प्रश्न हे उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. प्रश्न सर्व IMP असणार आहेत. आजचा आपला भाग असणार 485वा. या भागामध्ये आपण 8 मार्च 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. याचा PDF आपल्याला टेलिग्रामवर प्राप्त होऊन जाईल. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. प्रश्न पहिला पाहण्या अगोदर गेल्या व्हिडिओमध्ये एक प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता, ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं होतं. प्रश्न असा होता, 10वा ICC मेन्स T20 विश्वकप जो आपल्या भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान पार पडला बघा, तर त्यामध्ये भारताने विजेते पटकावले असून उपविजेतेपद हे न्यूझीलंड या संघाने पटकावले. तर या 10व्या आवृत्तीमध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा जो काही कोण ठरलेला आहे, तर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा बघा संजू सॅमसन. लक्षात ठेवायचं आहे, संजू सॅमसन हा 10व्या ICC मेन्स T20 विश्वकप 2026मध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरला असून अंतिम जो काही सामना होता बघा फायनल, तर त्याचा सामनावीर कोण होता, तर जसप्रीत बुमराह होता. आजचे प्रश्न कव्हर करून घेऊया. प्रश्न पहिला आहे, शेषनाग 150 या लांब पल्ल्याच्या अटॅक ड्रोन कोणत्या संस्थेने विकसित केलेला आहे, तर शेषनाग 150 लांब पल्ल्याचा अटॅक ड्रोन हा बघा पर्याय न्यू स्पेस रिसर्च अँड टेक्नॉलॉजी. ही जी काही संस्था आहे बघा, तर ती बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी स्थित आहे. लक्षात ठेवायचं आहे, बंगळुरू कर्नाटक या ठिकाणची स्थित संस्था न्यू स्पेस रिसर्च अँड टेक्नॉलॉजी यांनी बघा शेषनाग 150 या लांब पल्ल्याचा अटॅक ड्रोन हा नुकताच विकसित केलेला आहे. शेषनाग 150 एक लांब पल्ल्याचा लॉयटरिंग म्युनिशन आहे. लक्ष्याच्या वर गिरट्या घालून ते टार्गेटची टेहळणी करतो. त्याची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत बघा, लक्ष्याच्या वर ते गिरट्या घालतं आणि त्या ठिकाणी टार्गेटची टेहळणी करतं. त्यानंतर हल्ला करते. याची रेंज जर आपण पाहिली तर ती 1000 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. किती? 1000 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. त्यानंतर 5 तासांपेक्षा अधिक वेळ ते हवेत राहू शकते. किती? 5 तासांपेक्षा अधिक. यात 25 ते 40 किलो वॉरहेड फिट करता येऊ शकतं. इमारती, वाहन, रडार तसंच सैन्य तळ याचं मोठं नुकसान होऊ शकतं. हे जे काही ड्रोन आहे बघा, तर ते स्वाम हल्ला करू शकतं. काय? स्वाम हल्ला म्हणजे काय, तर झुंडीने टार्गेटच्या दिशेने झेपावणं. लक्षात ठेवायचं, झुंडीने टार्गेटच्या दिशेने झेपावणं म्हणजे स्वाम हल्ला. प्रश्न क्रमांक दुसरा पाहूया. जागतिक महिला दिनानिमित्त कर्तव्यपथ येथे आयोजित पदयात्रेचं नाव काय आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. यावर देखील येणाऱ्या भरतीमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. सर्वात अगोदर जागतिक महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला, तर 8 मार्च या दिवशी बघा जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला. आणि या जागतिक महिला दिनानिमित्त बघा कर्तव्यपथ येथे एक आयोजित पदयात्रा केली होती. आणि त्या आयोजित पदयात्रेचं नाव काय, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. त्याचं उत्तर आहे बघा पर्याय शक्ती पदयात्रा. शक्ती पदयात्रा थीम कोणत्या अंतर्गत आयोजित करण्यात आली होती, तर बघा शी लीड्स भारत या थीम अंतर्गत बघा जागतिक महिला दिनानिमित्त कर्तव्यपथ येथे शक्ती पदयात्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या थीम अंतर्गत विविध क्षेत्रातील महिला सहभागी एकत्र चालत होत्या. त्यानंतर प्रगतिशील आणि समावेशक भारत घडवण्यात महिलांच्या महत्त्वाच्या भूमिकेवर प्रकाश टाकत आहेत. लक्षात ठेवायचं आहे. याचं आयोजन जर आपण पाहिलं तर ते कोणी केलं होतं, महिला आणि बालविकास मंत्रालय यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन 2026 निमित्त नवी दिल्ली येथील कर्तव्यपथ येथे शक्ती पदयात्रा शी लीड्स भारतचे आयोजन केले होते. पेक्षा जास्त मंत्रालय आणि विविध क्षेत्रातील 3000हून अधिक महिलांनी इंडिया गेट ते विजय चौक यापर्यंत बघा मार्च केला होता. प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणत्या दरम्यान, तर इंडिया गेट ते विजय चौक पर्यंत मार्च केला होता. एकता आणि सक्षमीकरणाचं प्रतीक म्हणून याचं आयोजन जे आहे बघा, तर ते करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक तिसरा, दिल्लीला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी दिल्ली पोलिसाचे ऑपरेशन कोणते? म्हणजेच दिल्लीला बघा अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी दिल्ली पोलिसांचे ऑपरेशन जर आपण पाहिलं तर त्याचं ऑपरेशनचं नाव आहे बघा पर्याय ऑपरेशन कवच. ऑपरेशन कवच याची सुरुवात बघा 2023 मध्ये झाली होती. केव्हा? 2023 मध्ये.
कशासाठी? तर दिल्लीला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी हे दिल्ली पोलिसांचं ऑपरेशन आहे, जे सध्या ट्रेंडिंग आहे. त्याचं कारण तर गेल्या 2.5 वर्षामध्ये बघा जवळपास 2640 किती? 2640 अंमली पदार्थ तस्करांना बघा अटक करण्यात आलेली आहे या ऑपरेशन कवचद्वारे. लक्षात ठेवायचं आहे, जे दिल्ली पोलीस राबवत आहेत. प्रश्न क्रमांक 14, 11वा ICC पुरुष T20 विश्वकप 2028 कोठे आयोजित करण्यात येणार आहे? 2026चा बघा भारत आणि श्रीलंका या ठिकाणी पार पडला. 2026 हे अगोदर क्लिअर करून घेऊया. आता विचारलेलं काय 2028, तर 2028 जे काही आयोजन आहे बघा, तर ते न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया, पर्याय ड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशादरम्यान बघा 11वा ICC पुरुष T20 विश्वकप 2028 हा आयोजित केला जाणार आहे. 10वा आयोजित केला होता 2026मध्ये भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान, आणि आता न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशादरम्यान 11वा ICC पुरुष T20 विश्वकप 2028 हा आयोजित करण्यात येणार आहे. याबद्दल सर्व माहिती आपण डिटेलमध्ये कव्हर केलेली आहे. त्याचा PDF आपल्याला मिळून जाईल टेलिग्रामवर. तसेच व्हिडिओ देखील आहे बघा ICC T20 विश्वकप या स्पेशल टॉपिकवर आपण व्हिडिओ देखील कव्हर केलेला आहे. त्यामध्ये देखील काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत बघा, ते आपण त्या ठिकाणी कव्हर केले, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. पहिली आवृत्ती या ठिकाणी कव्हर करून घेऊया. पहिली आवृत्ती 2007 साली आयोजित करण्यात आली होती दक्षिण आफ्रिका या ठिकाणी. त्यामध्ये भारत हा विजेता ठरला होता आणि पाकिस्तान हा उपविजेता ठरला होता. प्रश्न क्रमांक 5वा, श्रीलंका क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून बघा कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ज्याचं उत्तर आहे पर्याय क, गॅरी क्रिस्टन. गॅरी क्रिस्टन हे बघा साऊथ आफ्रिकेचे आहेत. कोणत्या देशाचे आहेत? तर साऊथ आफ्रिकेचे आहेत. तर या साऊथ आफ्रिकेचे गॅरी क्रिस्टन यांची बघा आता श्रीलंका क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेले. त्याचं कारण तर सनत जयसूर्या हे बघा श्रीलंकेचे मुख्य प्रशिक्षक होते, परंतु श्रीलंका देश जो आहे बघा, तर तो T20मध्ये त्याला कोणतीही चांगली कामगिरी करता आली नाही, आणि जवळपास त्याच कारणाने त्यांनी श्रीलंका संघाचे मुख्य प्रशिक्षक हे जे काही पद होतं बघा त्यांच्याकडे, तर त्याचा राजीनामा दिला आहे, आणि त्यांच्या जागेवर आता गॅरी क्रिस्टन हे श्रीलंका क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. गॅरी क्रिस्टनबाबत जर आपण महत्त्वाची माहिती पाहिली तर 2011चा जो काही विश्वकप जिंकला होता बघा भारताने, तर त्यावेळी भारताचे मुख्य प्रशिक्षक कोण होते? तर हेच होते बघा गॅरी क्रिस्टन. कोणता? तर 2011चा विश्वकप जिंकला होता भारताने, तर त्यावेळी गॅरी क्रिस्टन हे भारताचे मुख्य प्रशिक्षक होते. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला 2011 ते 13 या दरम्यान बघा त्यांनी संघाला तिन्ही फॉर्मॅटमध्ये अव्वल स्थानी नेले होते. पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून देखील त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे. IPLमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे देखील ते प्रशिक्षक राहिलेले आहेत. लक्षात ठेवायचं आहे. आणि नुकत्याच झालेल्या स्पर्धेमध्ये नमिबियाचे ते मेंटॉर देखील होते. नमिबियाचे मेंटॉर. प्रश्न क्रमांक 6वा, गद्दर तेलंगणा फिल्म अवॉर्ड्स 2025मध्ये NTR राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार डॅश डॅश यांना प्राप्त झाला आहे, ज्याचं नाव आहे पर्याय अ, चिरंजीवी. चिरंजीवी यांना बघा गद्दर तेलंगणा फिल्म अवॉर्ड्स 2025मध्ये NTR राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा नुकताच त्यांना प्राप्त झालेला आहे. एक प्रश्न मोहनलाल यांच्यावर. मोहनलाल यांना बघा कितवा दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त आहे? याचं उत्तर जास्तीत जास्त कमेंट करून सांगायचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 7वा, हुरून ग्लोबल रिच लिस्ट नुसार बघा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण ठरलेले आहेत? तर आशियातील श्रीमंत व्यक्ती जर आपण पाहिलं तर त्याचं नाव आहे बघा पर्याय क, मुकेश अंबानी. मुकेश अंबानी हे बघा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले असून महिला जर आपण पाहिल्या भारतातील तर बघा रोशनी नादर मल्होत्रा. रोशनी नादर मल्होत्रा हे बघा आपल्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या असून आशियातील आणि आपल्या भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जर आपण पाहिले तर मुकेश अंबानी हे असणार आहेत. 8वा प्रश्न आहे, ग्रामीण घरामध्ये हाय स्पीड इंटरनेट पोहोचवण्यासाठी गंगा प्रकल्प हा कोणी सुरू केलेला आहे? तर उत्तर प्रदेश सरकारने बघा ग्रामीण घरांमध्ये बघा हाय स्पीड इंटरनेट पोहोचवण्यासाठी गंगा प्रकल्प हा उत्तर प्रदेश या राज्य सरकारने सुरू केलेला आहे. 9वा प्रश्न, ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न हा देखील महत्त्वाचा असणार आहे. जिष्णू देव वर्मा यांनी महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल म्हणून शपथ घेतलेली आहे? ज्याचं उत्तर जास्तीत जास्त कमेंट करून सांगायचं आहे. हे झाले आजचे करंट अफेअर्स. आता घेऊया पटकन रिव्हिजन, म्हणजे चांगलं आपल्या लक्षात राहील. प्रश्न पहिला, शेषनाग 150 लांब पल्ल्याच्या अटॅक ड्रोन कोणत्या संस्थेने विकसित केलेला आहे?
तर न्यू स्पेस रिसर्च अँड टेक्नॉलॉजी बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी स्थित आहे बघा. तर तिने हा शेषनाग 150 लांब पल्ल्याचा अटॅक ड्रोन विकसित केलेला आहे. जागतिक महिला दिनानिमित्त कर्तव्यपथ येथे आयोजित पदयात्रेचं नाव काय? तर शक्ती पदयात्रा असं पदयात्रेचं नाव आहे. पुढील प्रश्न आहे तिसरा. दिल्लीला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी दिल्ली पोलिसाचे ऑपरेशन कोणते? तर ऑपरेशन कवच हे बघा दिल्ली पोलिसाचे ऑपरेशन आहे. कशासाठी राबवले होते? तर दिल्लीला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी. 11वा ICC पुरुष T20 विश्वकप 2028 कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांदरम्यान 11वा ICC पुरुष T20 विश्वकप 2028 आयोजित करण्यात येणार आहे. श्रीलंका क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? गॅरी क्रिस्टन यांची बघा श्रीलंका क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नुकतंच नियुक्ती करण्यात आलेली आहे. 6वा प्रश्न पाहूया. गदर तेलंगणा फिल्म अवॉर्ड्स 2025 मध्ये NTR राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा कोणास प्राप्त झाला? तर हा पुरस्कार बघा चिरंजीवी यांना प्राप्त झालेला आहे. 7वा प्रश्न आहे. हुरून ग्लोबल रिच लिस्टनुसार बघा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण ठरले? तर मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले आहेत. ग्रामीण घरामध्ये हायस्पीड इंटरनेट पोहोचवण्यासाठी गंगा प्रकल्प कोणत्या राज्य सरकारने सुरू केला? तर उत्तर प्रदेश या राज्याने सुरू केलेला आहे. गंगा प्रकल्प कशासाठी? तर ग्रामीण घरांमध्ये हायस्पीड इंटरनेट पोहोचवण्यासाठी. 9वा प्रश्न आहे. जिष्णू देववर्मा यांनी महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल म्हणून शपथ घेतली? याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे जास्तीत जास्त. हे झाले आजचे महत्त्वाचे करंट अफेअर्स. याचा PDF आपल्याला टेलिग्रामवर प्राप्त होऊन जाईल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.